नमस्कार. भूमिकी रसोई या चॅनलवर तुम्हा सर्वांचा मनापासून पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आज आपण अगदी मस्त चटपटीत गोड आणि आंबट चवीचा मेथी आंबा करणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. चला तर मग जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. तर एका कढईमध्ये अगदी आपल्याला तेल तापवायला ठेवायचं आहे. अगदी थोडं तेल घ्यायचं, 1 ते 2 चम्मच. त्यामध्ये अगदी अर्धा चम्मच जिरं घालायचं, अर्धा ते पाऊण चम्मच सोप घालायची, अगदी अर्धा चम्मच मेथीदाणे घालायचे, चिमूटभर हिंग घालायचं आणि सर्व मिश्रण छान भाजून घ्यायचं. सर्व मसाले छान खमंग वास सुटेपर्यंत भाजून घेऊया. आणि नंतर यामध्ये कैरीचे काप केले मी अशा प्रकारे. अगदी खूप जाड पण नाही आहे आणि खूप बारीक पण नाही आहे. तर ते काप आपल्याला या मसाल्यामध्ये घालायचं आहे. अगदी 2 मिनटं परतून घेऊया. तर अशा प्रकारे त्या कैरीचे काप आपल्याला अगदी मसाल्यामध्ये छान परतून घ्यायचं आहे. अगदी 2 मिनटं भाजून घेऊया. नंतर यामध्ये आपल्याला अगदी अर्धा चम्मच हळद घालायची आहे, अर्धा ते पाऊण चम्मच लाल तिखट घालायचं आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे. तर अशा प्रकारे सर्व मिश्रण पुन्हा छान एकजीव करून घेऊया. आणि आपल्याला हे सर्व मिश्रण अगदी 2 मिनिटासाठी वाफवून घ्यायचं आहे, ज्यामुळे मिठाचा पाणी सुटतो आणि कैरी छान भाजल्या जातो मसाल्यामध्ये. तर अशा प्रकारे 2 मिनिटं परतून घेऊया, भाजून घेऊया. चला तर मग इथं 2 मिनिटं झाली आहे. तुम्ही बघू शकता अगदी कैरीला पाणी सुटलेलं आहे. आणि नंतर आपल्याला या कैरीमध्ये अगदी जवळपास अर्धा ते पाऊण ग्लास पाणी घालायचं आहे. तर अशा प्रकारे इथं जवळपास अर्धा ते पाऊण ग्लास मी पाणी घातलेलं आहे. आणि या पाण्यामध्ये आपल्याला जवळपास 2 ते 3 मिनिटं कैरीच्या फोडी छान शिजवून घ्यायची आहे. चला तर मग 2 ते 3 मिनिटं कैरीच्या फोड्यांना शिजवून घेऊया. तर अशा प्रकारे इथं 2 ते 3 मिनिटं झालेली आहे. तुम्ही बघू शकता पाण्याला मस्त अशी उकळी आलेली आहे आणि कैरीच्या फोडी पण अशा छान नरम झालेली आहे. तर आपण पुन्हा मिश्रण छान एकजीव करून घेऊया, छान ढवळून घेऊया. आणि नंतर यामध्ये आपण गूळ घालणार आहोत. तर इथं मी जवळपास अर्धा ते पाऊण वाटी गूळ घेतलेला आहे. तुम्ही गुळाचा प्रमाण कमी जास्त करू शकता किंवा कैऱ्याचा आंबटपणा पाहून तुम्हाला गुळाचा प्रमाण कमी जास्त करायचं आहे. जर कैरी खूप आंबट असेल तर गुळाचं प्रमाण वाढवा किंवा खूप कमी आंबट असेल तर प्रमाण कमी करू शकता. तर अशा प्रकारे साखरसुद्धा वापरली तरीसुद्धा चालू शकते. गुळाच्या ऐवजी तुम्ही साखरेचा वापर करू शकता. तर इथं 2 ते 3 मिनिटं आपण गूळ घातल्यानंतर शिजवून घेऊया. आणि नंतर नाही तर बघू शकता अगदी मस्त गूळ घातल्यानंतर भरपूर असा पाणी सुटलेला आहे. आणि पुन्हा आपण छान सर्व मिश्रण एकजीव करून घेऊया, मस्त असं ढवळून घेऊया. आणि नंतर पुन्हा आपल्याला 2 ते 3 मिनिटं हे मिश्रण पुन्हा शिजवून घ्यायचं आहे. खूप पातळ असा इथं रस्सा आहे, त्यामुळे आपण पुन्हा 2 ते 3 मिनिटं अगदी दाटसर होईपर्यंत शिजवून घेणार आहोत. तर अशा प्रकारे पुन्हा आपण 2 ते 3 मिनिटं मेथी आंबा छान शिजवून घेऊया. अगदी दाटसर रस्सा होईपर्यंत आपल्याला मेथी आंबा शिजवायचा आहे. तुम्ही बघू शकता मेथी आंब्याला कलर अगदी मस्त आलेला आहे. अगदी खूपच असा सुंदर कलर दिसत आहे. पण आपल्याला पुन्हा हा जवळपास 1 ते 2 मिनिटं मेथी आंबा शिजवणार आहोत, कारण तुम्ही रस्सा बघू शकता अगदी थोडा पुन्हा पातळ वाटत आहे. तर मी हा मेथी आंबा पुन्हा 2 ते 3 मिनिटं शिजवणार आहे. तर आता तुम्ही बघू शकता मी इथं गॅस बंद केलेला आहे, कारण मेथी आंबा आपला तयार आहे. अगदी मस्त दाटसर रस्सा तयार झालेला आहे. जर आपण ह्या स्टेजवर गॅस बंद केलं तर तो थंड झाल्यानंतर पुन्हा घट्ट होणार, त्यामुळे अजून जास्त प्रमाणात आपल्याला शिजवायची गरज नाही आहे. तर आपला इथं मेथी आंबा तयार आहे. अगदी तुम्ही बघू शकता अगदी मस्त थंड झाल्यानंतर किती असा दाटसर आणि मस्त घट्टसर असा रस्सा तयार झालेला आहे. अगदी एकतारी रस्सा तयार झालेला आहे. आणि हा मेथी आंबा खायला अगदी अप्रतिम मस्त चटपटीत गोड आंबट चवीचा खूपच अप्रतिम लागतो. एकदा नक्की ट्राय करून बघा. आणि व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.